केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप होतोय। आमच्याकडे औषधं नाहीत, बाहेरून घ्या असं 2 वर्षाच्या चिमुकल्याच्या नातेवाईकांना सांगण्यात आलं। चिमुकल्यासाठी लिहिलेली 12 औषधं सुद्धा रुग्णालयामध्ये उपलब्ध नसल्याचा आरोप पालकांनी केलाय। केडीएमसीचं हॉस्पिटल आहे शास्त्रीनगरला। तर माझ्या मुलाला घेऊन आलो होतो, 2 वर्षाचा मुलगा आहे। स्किन स्पेशलिस्ट कडे गेलो तर तिथले डॉक्टर मला मेडिसिन घेऊन दिले। तर मी खाली मेडिसिन विभागात आलो तर तिथे ह्या 12 औषधांपैकी एक पण औषध आपल्या केडीएमसीच्या हॉस्पिटल मध्ये अवेलेबल नाही। माझी मागणी अशी आहे की मॅडम एवढे लांबून लोक येतात काहीतरी फायदा घेण्यासाठी, काहीतरी इथे येऊन जर फायदा होत नसेल तर मॅडम काय। आता मी बाहेर गेलो होतो, बाहेरून मेडिसिन आणलेत, मेडिसिन झाले माझे 850 रुपये। मला माहिती असतं तर मी बाहेरच्या डॉक्टरांना दाखवलं असतं ना। शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एक लहान बाळाचा आणि त्याचे बाबा आले असतानाचा एक व्हिडिओ बघण्यात आला आहे। तर त्यामध्ये ती 12 औषधं जी म्हटली आहेत तर त्याच्याबाबत आम्ही मुख्य वैद्यकीय अधिकारी शास्त्रीनगर रुग्णालय आणि ते संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेणार आहे आणि नक्की कुठल्या औषधाबाबतचा हा म्हणजे नाही असं उपलब्ध नाही असं जे बोललं गेले त्याच्याबद्दल माहिती घेते आहे।